पासबुक अपडेट करायचं असेल तर या रांगेत या. आज तर सगळ्यांनी इथे उभे राहा. नाही मला आता वेळ नाहीये, नंतर बोलू. चला चला. गुड मॉर्निंग. केस काउंटर. हे पैसे कोणाचे आहेत? माझे आहेत. अरे अजून किती वेळ लागेल? अरे कामच करतोय, टाइमपास नाही करत इथे. किती झाले होते हो? सगळं विसरलो बघा. 3000. अरे 3000 तर एकूण आहेत. मी किती मोजले होते ते सांगा. काय त्रास आहे हा? टोटल झाले 2995. नाही, पूर्ण 3000 आहेत. मी घरून मोजून आणले होते. परत मोजा. हे घ्या 5 रुपये माझ्याकडून. आता झाले 3000 पूर्ण. चल निघ बाजू हो. कधीपासून पकवतोय. अजून मॅडमचा चेक कॅश करायचा आहे. मुद्दाम वागून जावई सासूची जिरवतो आणि बँकेत येऊन चेक कॅश करवतो. जटाळी सर, एक शेर मलाही सुचलाय, जरा नीट ऐका. अरे मुशायरा बंद करा. काम करा काम. आम्ही मूर्ख ड्रायव्हर्स नाहीत जे ट्रॅफिक जाम करतात. साहेब, आमच्याकडे सगळे चांगलं काम करतात. जटाळी. अरे बापरे, कोणीतरी गोळी मारली गुरु. कोणी आपल्या जागेवरून हलणार नाही. इथेच उभे राहा. त्यांनी सांगितलंय ना कोणी जागेवरून हलायचं नाही म्हणून. मी काय सांगतो ते नीट ऐका. आम्ही ही बँक लुटणार आहोत. ओ गुरु, खलबत्त्यात शेंगदाणे आता नाही कुटणार. मला सांगा, तुम्ही माझी बँक का लुटणार? जटाळी. खन्ना साहेब, तुम्ही तुमच्या जागेवर परत आलात. थोबाडात खाल्ली पण आपली जागा नाही सोडली. वा. अजिबात शानपणा नकोय. पटापट बँक लुटा लुटा. अरे नाही नाही रे, मी बँक नाही लुटू देणार. माझी जन्मभराची कमाई आहे रे. ॲम्ब्युलन्स बोलवा रे. चल चल. पासवर्ड. अहो भाऊ, ऐका ना, जरा लवकर बँक लुटा. काय, मला चेक कॅश करून लवकर घरी जायचंय. लवकर करा लवकर. मी मदत करतो. हे घ्या. अरे बनी, तू बँक लुटतोयस. कोण कोण बने? मी तुझं ब्रेसलेट ओळखलं. तू बनी आहेस. मी बनी नाहीये. गपचूप मला पैसे दे. पैसे बाकी तर नाही राहिले ना? हे राहिले होते भाऊ. वा, 99 बँक झाल्या. 99. वा. ओ गुरु, नशिबाची माझ्या घागरच फुटली. माझी बँक त्यांनी दिवसा ढवळ्या लुटली. द्या टाळी द्या. ओहो, ओय, ही काय टाळ्या वाजवायची गोष्ट आहे का? खन्ना साहेब, पटकन काटकर मॅडमचा चेक कॅश करून द्या ना. मला जायचंय हो. अरे बँकेतले सगळे पैसे तर ते लुटून गेले गाढवा. बँकेचे पैसे नकोच आहेत. काटकर मॅडमचे जे पैसे आहेत ना, त्यातले द्या.
ओ गुरु, याचं मी काय करू? लुटलो रे, बर्बाद झालो. सुटलेल्या बैलाच्या नाकात घालतात वेसण. चला आपण सगळे जाऊ पोलीस स्टेशन. त्या टाळी. ही हा हा हो हा. पण पैसे तर चोर घेऊन गेले, पोलीस नाहीत. आपण सगळ्यांनी पोलीस स्टेशनला का जायचं? अरे ओ ओ ओ ओ कोण आहे? कुठे आहे? काय? ओरा, मोटारीच्या दाण्यात मिरची कोणी ठेवली रे? अरे असा पहिला पोपट बघितलाय ज्याला मिरची आवडत नाही. अच्छा, तुला आवडत असल तर खाऊ घालू का? लय भारी, लय भारी, लय भारी. मॅडमनी तुला कॅश आणायला पाठवलं आणि तू चेक परत घेऊन आलास गाढवा. हो ना, खन्ना साहेब रडत होते, त्यांनी कॅश नाही दिली. अच्छा, पण ते का रडत होते? म्हणत होते बँकेतले पैसे लुटले गेले म्हणून मॅडम ते पैसे नाही देऊ शकत. याचा अर्थ बँकेत चोरी झाली. अरे गाढवा, बँकेत डाका पडलाय, कळलं काय? कोणी डाका घातला? कोण होते ते? माहित नाही, पाचही एकसारखे दिसत होते. ते पाचही जण एकसारखे कसे दिसत असतील? सांगतोय ना, सगळ्यांचे चेहरे काळ्या कपड्यासारखे होते आणि सगळ्यांचे दोन्ही डोळे दिसत होते. अरे गाढवा, डफर, त्यांनी मास्क घातला होता. सगळे पैसे गेले, मॅडम तर लुटल्या गेल्या. मॅडम तर तिथे नव्हत्याच, बँक लुटली गेली, बँक. अरे मॅडमचे पैसे सुद्धा बँकेतच होते ना. आपण काहीतरी करायला हवं. हो ना, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पैसे जर लुटारू घेऊन गेलेत तर पोलीस ते परत कसे देतील? अरे मला का मारलास? इतक्या महिन्यांपासून हनीला मारतोया, गाडीचा परिणाम नाही. मग म्हणलं तुला मारून ह्याच्यावर काही परिणाम होतो का बघूया. चला पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. बँकेतले सगळे लोक पोलीस स्टेशनलाच गेलेत. अरे वा, बघितलं का, ही युक्ती तरी कामी आली म्हणायची. बघा, आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजे. हे चुकीचं आहे. आता चोर कसे घेऊन जाऊ शकतात आमचे पैसे? माझी तक्रार लिहून घ्या. माझी तक्रार लिहून घ्या. माझी पेन्शन सुद्धा घेऊन गेले. आता मी काय करू? एक एक करून बोला. आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. भावराया, पाय चेपून घ्यायचे का? हे आपल्या सेवेसाठी आहे. अरे चोर घेऊन गेले आमचे पैसे. आम्ही काय करायचं सांगा. आमचे पैसे हवेत आम्हाला. हॅलो एव्हरीबडी. मदत करा. पैसे हवे. ये भावा, इन्स्पेक्टर. हो, माझं घर गेलं साहेब. मी देशोधडीला लागेल साहेब. आमचे पैसे द्या साहेब, आमचे पैसे द्या. अरे यार, हा तर आमचं ऐकतच नाहीये. वाचलो रे बाबा. ये. ये. ये सोड. ये मामू, मागून काय पाय ओढतोस? हिम्मत असेल तर समोर येऊन वार्ता कर. ये मामू. कमालच आहे, इतक्या सगळ्या लोकांपैकी कुणातच हिंमत नाहीये. ये तोडणार रे, फोडणार रे. ये जाताना असा बॉल बनवून फेकून दे. हा काय फाजीलपणा आहे? बोका फेकून माराल तर कुणाचीही तक्रार लिहून नाही घेणार. एका रांगेत या सगळे, रांगेत.
हा? बनी इतक्या लांब रांगेत उभं राहिलो तर दिवस इथेच जाईल. अरे मग लवकर करा. ते काय मला संध्याकाळी पोपटीवाले बघायला येते. आयडिया. अरे हे दाराजवळ 500 रुपये कोणाचे पडले? माझे आहेत, माझे आहेत. तुम्ही इथे काय करताय? बँकेतून मॅडमचे पैसे चोरी झालेत. आमची तक्रार लिहून घ्या ना. इश, हे सगळे लोक इथे सरकशीचे तिकीट घ्यायला आले होते का? सगळे तक्रार लिहायसाठीच उभे आहेत. रांगेत या सगळे, रांगेत बाहेर निघा. इश ए बाबा, लाईन मध्ये सगळ्यात पुढे कोण आहे? इश, कायद्याला दंड दाखवतोयस? लॉकअप मध्ये टाकीन. आताच तुम्ही म्हणालात ना बाहेर निघा. आता म्हणते लॉकअप मध्ये टाकीन. आधी तुम्ही ठरवून घ्या काय करायचंय ते नक्की. इश, जे करायचं असेल ते करा. एक काम करूया, आपण जाऊया, कारण सरांना रिपोर्ट लिहायला 1 आठवडा तरी लागेल. बरोबर बोलला. ए बाबा, आपण बाहेर कसं जाणार? दरवाज्यावर एवढी गर्दी आहे. काळजी करू नका दोस्ता, माझ्याकडे एक उपाय आहे. हे बघ. अरे ही इन्स्पेक्टर पांड्याच्या टेबलावर 500 ची नोट कुणाची आहे? आता इन्स्पेक्टर पांड्यांनाच त्यांची तक्रार नोंदवायला दुसऱ्या पोलीस स्टेशनला जावं लागेल. कळलं काय? ओहो हो गुरु, लुटलो गेलो रे. ओहो हो बर्बाद झालो. सिनेमात काम करणाऱ्या हिरोईनला हौस नटायची होती, त्या चोर लोकांना काय माझीच बँक लुटायची होती. त्या टाळी. इथे मी बर्बाद झालोय आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवतात. नाही नाही, आम्ही टाळ्या वाजवल्या की तुम्हाला बरं वाटतं ना, म्हणून टाळ्या वाजवतोय. नदीत पडलेली काठी पाण्यासोबत वाहिली. सर्व कलिग्स मध्ये माझी इज्जत 1.5 दमडीची राहिली. द्या रे टाळी, द्या द्या टाळी द्या. थँक गॉड तुमचं नुकसान नाही झालं. तुमची इज्जत जितकी होती तितकीच राहिली. हनी गप्प बस. असं कोणी सांत्वन करत का? उदबत्ती जळून गेली, खाली पडली रक्षा. हनी, मला तुझ्याकडून अशी नव्हती अपेक्षा. द्या टाळी. हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. लुटारूंचं काम आहे लुटणं. यावेळी तुमची बँक लुटली. हो सर, तुमच्या प्रतिष्ठेत काही फरक पडला नाहीये. तसंही तुम्ही काय करू शकत होतात? मॅडमचे पैसे वाचवले असते तर तुमची इज्जत थोडीशी वाढली असती. हनी, एखाद्याला नुसती शिंक जरी आली ना तरी तू त्याला सरळ ढगात पोचवशील. कळलं काय? तू तुझी बेअक्कल सांत्वना तुझ्या पाशीच ठेवू. कळलं काय? ओहो, हा? हे घ्या सर. तू मला विचारांच्या दरीत नेतोयस. आता सांग, मला हा टॉवेल का देतोयस? सर, त्याचं काय आहे ना की टिश्यू खूप महाग आहेत. टॉवेल धुवून पुन्हा वापरू शकतो ना. तुम्ही चौघही बाहेर जा. कना साहेब, धीर धरा. शेक्सपियरचा प्रसिद्ध वाक्य आता जगू की बरू. माझी बँक लुटली गेली, आता तुम्ही सांगा धीर कसा धरू. त्या टाळी. हा भावांनो, अरे सांग आता पटकन, बँक मध्ये डाका घालणारे कुठे लपलेत? बोल. अरे, हे वटवा घोळ आहे. याला कसं माहित असणार? अरे काय ना, तू खबरी आहे. शहरात काय पण झालं ना, याला सगळं माहिती असतं. याला उलट लटकावून विचार, सगळं सांगेल. अरे यार, हे वटवागुळ आहे. हे उलटच लटकत. उलट लटकवलं तर याला कम्फर्टेबल फील होईल, म्हणून सरळ लटकवलंय. ए भाऊ, सांग कुठे पैसा? सांग.
होय सांग पैसे कुठे आहेत? ये मराठी स्पायडरमॅन, तू कोण आहे? मी काय याला हिब्रू भाषेत प्रश्न विचारत होतो. त्या बँकेत माझे पण पैसे होते. मला वर्ल्ड टूरला जायचंय. अच्छा, वर्ल्ड टूरला जायचंय. मग तसं तुला परत यायला 2-3 जन्म तर लागतील. ओय 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 माझी मस्करी करतोस? ये ही बॉडी खरी आहे, खरी. हवा भरायच्या पंपाने नाही फुगवली सोड त्याला स्पायडर भावा, तो आमचा मित्र आहे. सोड त्याला. अरे समजासनी पैशांची काळजी असताना आपापसात कशा पायी भांडताय? चांगली संधी आहे, आताच पळून जातो. खूप प्रॉब्लेम आहे यार. खन्ना साहेबांच्या बँकेवर टाका घातलाय, ते रडतायत. इन्स्पेक्टर पांडा सुद्धा खूप वैतागलेत. पैसे परत आणायचे कसे? अरे पैसे काही ढगातून नाही पडणार, आपल्याला शोधावे लागतील. कळलं काय? हो चला, कुठेही पैसे पडलेले दिसले की लगेच उचलून घ्यायचे. अरे चिल्लर शोधायचे नाहीयेत. आता शांतपणे विचार करू शकतो. पण एवढ्या मोठ्या शहरात त्या लुटारूसनी आपण शोधणार तरी कुठं? ये बाबा, इतक्या सगळ्या इमारतीमध्ये, इतक्या सगळ्या फ्लॅट्स मध्ये, एवढ्या खोल्यांमध्ये ते कुठे लपलेत आपल्याला कसं कळणार? स्पायडर भाऊ, तुम्हाला कॅरेमल फ्लेवरचं जाळ नाही बनवता येत? मला याची चव नाही आवडली. आता गप्प बसेल हा. आता कळलं का? अरे तू अरे तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण आमच्या बरोबर खूप वाईट घटना घडलीये. आम्ही कालच आमचं अकाउंट खन्नाच्या बँकेत ट्रान्सफर केलं होतं. ट्रान्सफर समजतं ना? आणखीन एक शिकार. ओय 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 किडे पडू दे त्या लुटारूंना. समस्या तर तशीच्या तशीच आहे. इतक्या बिल्डिंग्स आणि फ्लॅट्स मध्ये पैसे कसे शोधणार? हा उंदीर आहे ना, हा छिद्र करून सगळीकडे बघत राहील. मित्रा, मी उंदीर आहे, ड्रिल मशीन नाही. म्हणे ड्रिल करून बघेल. आओ, हं? मला माहितीये पैसा कुठे आहे. हा? हे घ्या. हा भाऊ, आता तू कोण? मी नंदो, सर्वांचा बंधू. अरे याच्या बोलण्यावर जाऊ नका, यो तर येडा आहे. आओ, जगात सर्व मोठ्या मोठ्या माणसांना आधी वेळच म्हटलेला आहे. बरं जाऊ दे, मी नोटा ओळखतो. खूप साऱ्या नोटा आहेत तिकडे. हा? कुठे? एका खोलीत. लय भारी लय भारी लय भारी. अरे पण ती खोली आहे ते घर कुठं आहे? घर जिथे असेल तिथेच असेल ना. घर कुठे जात का बावळट? तुम्हा सगळ्यांमध्ये एकटा हनीच आहे जो समजूतदार आहे. समजूतदार, इंटेलिजंट. पण नंदू, आपण त्या घरापर्यंत कसे जाणार? मी घेऊन जाईन ना रे बाळा. मी नंदू, सगळ्यांचा बंधू. ठाक्के चकी आओ, चला. चला. हा. चाल तो पण चाल. भूत पिशाच्च्या वाईट वस्तूंपासून वाचव रे महाराजा. आई, आई.
अरे पोहोचलो रे भावा. ठाक्के चिके आओ. आता पब मध्ये घेऊन आला पण मला इथलं म्युझिक नाही आवडलं. नंदू सगळ्यांचा बंधू. हा तुम्हाला पैसे हवे होते ना, इकडे खूप सारे पैसे आहे पहा. अरे मित्रांनो, बहुतेक या नंदू येड्याच्या बोलण्यात येऊन आपण फसलो बरं का. हे तर एखाद्या बँकेचं लॉकर वाटतंय मला. ये लॉकर मध्ये घेऊन आला म्हणजे इकडे गार्ड पण असणार. ये पळा रे. ओय अरे इकडे इकडे. चला पटापट आओ. ये मागच्या नंबर रस्ता द्या. ये अटक गया. ये निकल. ओ भाऊ, तुम्ही ना चुकून त्या होल जवळ पाय ठेवलाय. बाजूला करा ना, आम्हाला जायचंय हो. अच्छा, स्वतःला हुशार समजतोस का रे? बँक लुटू पाहताय तेही भुयार करून.